आज पहिल्या युक्तिवादात 1 तासामध्ये मी न्यायालयाला विवेचन केलं आणि न्यायालयाला स्पष्ट कल्पना दिली की मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा एका मोठ्या कटाचा परिपाक आहे आणि हा कट कसा होत गेला, कसा शिजला हे तारखेप्रमाणे न्यायालयाला सांगितलं. त्याचप्रमाणे प्रत्येक तारखेबाबत आमच्याजवळ पुरावा आहे हा देखील मी आज न्यायालयात दावा केला. विशेषतः ज्यांनी धमकी दिली, ज्यांनी वाल्मिक कराड यांनी जी धमकी दिली, त्याचप्रमाणे गँग लीडर हा तिथे प्रत्यक्ष आला आणि त्याने सुदर्शन घुलेने देखील त्या धमकीचा पुनरुच्चार केला. या सगळ्या गोष्टी सरकार पक्षाकडे व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आणि ऑडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आहेत आणि न्यायालयाने सांगितलं की हा कट म्हणजे कंटिन्युइंग क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे. हा कट 2 किंवा दोघांपेक्षा अधिक आहेच, परंतु हा कसा वाढत गेला आणि यातील आरोपी कसे दोषी आहेत. यातील एक फरारी आरोपी आहे, त्याच्याबद्दलही आम्ही कृष्णा आंधळेबद्दल न्यायालयाला विशद केलं की याचा देखील या गुन्ह्यात सहभाग कसा आहे. आता महत्वाच्या 2 गोष्टी याच्यामध्ये आम्ही आज न्यायालयात विशद केल्या. काही जे महत्वाचे साक्षीदार आहेत त्यांची ओळख ही गोपनीय न्यायालयाने ठेवावी अशी न्यायालयाला विनंती केली आहे. दुसरा एक अर्ज आम्ही आज न्यायालयात दिला की यातील काही लोकांची प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी या संघटित गुन्हेगारी कायद्याखाली देखील जप्त करावी अशी न्यायालयाला आज विनंती केली. त्यानुसार न्यायालयात आम्ही आज अर्ज केलेले आहे. या सीआयडीचे एसआयटीचे प्रमुख श्री तेली हे स्वतः न्यायालयात हजर होते. त्यांचे सहकारी सर्व हजर होते. माझे सहकारी ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता, जे आरोपींना काही जे कागद हवे होते ते कागदपत्रांची पूर्तता केली. आमच्याकडे असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार ही घटना 8 ऑक्टोबर 2024 पासून तर शेवटी म्हणजे ज्या वेळेला 9 जानेवारीला यांचा मत्साजोगचे सरपंच 9 डिसेंबर 2024 ला यांचा ज्या वेळेला निघून खून झाला त्यापर्यंत या घटनेची मालिका ही आम्ही न्यायालयात विशद केली आणि तसंच न्यायालयाला स्पष्ट केलं की प्रत्येक घटनेच्या तारखेविषयी आमचा जो पुरावा आहे, यातील संघटित गुन्हेगारी ही कशी फोफावली गेली आणि यातला म्होरक्या जो गँग लीडर सुदर्शन घुले आहे, हा मुख्य आरोपी जो वाल्मिक कराड याच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता हे देखील आज न्यायालयात आम्ही स्पष्ट केलेलं आहे. आरोपींना सगळी कागदपत्र त्यांना जी हवी होती ती देण्यात आलेली आहेत आणि तसंच याचे पुढची स्टेप म्हणजे 10 एप्रिल ही तारीख केली आहे. 10 एप्रिलला आरोपी तर्फे आम्ही कोर्टाला एक चार्ज देऊ की न्यायालयाने यांच्यावर कोणकोणते गुन्हे हे करावेत, चार्ज फ्रेम करावा अशा तऱ्हेचा आम्ही विनंती अर्ज देखील 10 एप्रिलला कोर्टात देणार आहोत. आरोपीच्या वकिलांनी ज्या कागदपत्रांवरती सरकार पक्षाची भिस्त होती, विशेषतः सीसीटीव्ही फुटेज, त्याचप्रमाणे सीडीआर्स, त्याचप्रमाणे या आरोपींची जी गोपनीय मीटिंग जी झाली जी 7 डिसेंबर 2024 ला आणि त्याचप्रमाणे ही जी मीटिंग झाली त्याप्रमाणे हॉटेलच्या तिथे जे एकत्र भेटले होते त्या संदर्भातले सगळे कागदपत्रांचं मागणी त्यांनी मागितली होती. त्याप्रमाणे मागणी, त्याचप्रमाणे यांनी प्रत्यक्ष ती अबादा कंपनी जी आहे या अबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जी धमकी दिली होती ती धमकीचे ऑडिओ कॉल्स, ऑडिओ रेकॉर्डिंग हे सुद्धा न्यायालयात आम्ही हजर केले आहे. अबादा कंपनी ही मत्साजोग पासून साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि या कंपनीने जवळजवळ 30 एकर ही मत्साजोग मधील जमीन संपादित केलेली आहे. त्यांनी तिथे स्टोअर यार्ड म्हणून जे वापरत होते आणि त्या बदल्यात ही अबादा एनर्जी प्रायव्हेट कंपनी जी आहे ही
त्या शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी त्यांनी ताब्यात घेतल्या कराराने त्यांच्या प्रत्येक मुलाला तिथे नोकरी देणार होते आणि महिना 50,000 वर्षाला 50,000 रुपये द्यायचं कबूल केलं तर त्यानुसार ते देत होते. त्यामुळे जी 6 डिसेंबरला जी अहमदाबादची कंपनी बंद करावी म्हणून सुदर्शन घुले हा त्याच्या मित्रांना गँगच्या लोकांना घेऊन आला. त्याला या ग्रामस्थांनी विरोध केला. कारण असं आहे की त्यावेळेला ही देखील संतोष देशमुखांना मत्स्यजोशी सरपंच देशमुखांना ही बातमी फोनने कळवण्यात आली होती आणि म्हणून मत्स्यजोशी सरपंच त्या क्षणी तिथे गेले आणि त्यांनी या आरोपींना विनंती केली. आरोपींना पोलिसांनी त्यावेळेला 3 आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली होती आणि मग त्याच्यानंतर घडलेलं सगळं हकीकत आपल्या समोर आहे. आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होते, त्यांच्या म्हणण्याबाबत आज काही ग्राह्य धरलं जात नाही. आज आरोपींच्या वकिलांनी आम्हाला कागदपत्र द्या, तुम्ही खटला सुरू करू नका, कारण आम्हाला कागदपत्र दिल्याशिवाय तुम्हाला खटला सुरू करता येत नाही अशी त्यांनी विनंती केली होती. न्यायालयात मी जो नवीन भारतीय नागरिक संरक्षण संहिता याच्यातील कलम 249 न्यायालयाला वाचून दाखवलं. ज्या क्षणी हा खटला न्यायालय सत्र न्यायालयात येतो व ज्या क्षणी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येतं तेव्हा सरकारी वकिलाने सरकारची काय केस आहे हे न्यायालयाला सांगितलं पाहिजे, जेणेकरून न्यायालय त्याचा आम्ही सांगतो त्या घटनेचा अभ्यास करता येईल आणि ओपनिंग ऑफ द केस ऑफ द प्रॉसिक्युशन त्याप्रमाणे आज न्यायालयामध्ये आम्ही संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुरुवात आजपासून आम्ही सुरू केलेली आहे. संपूर्ण खटला जो आहे तो तुम्ही वाचलेला आहे, सगळे पुरावे सुद्धा तुम्ही यातले बघितलेले असतीलच. कशा पद्धतीचे पुरावे आहेत आणि उद्या कोर्टामध्ये सिद्धता कशी होऊ शकते? या खटल्यामध्ये हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावरती देखील आधारित आहे. काही ठिकाणी ज्या असं आहे की या घटना घडलेल्या आहेत या सिरियली क्रोनॉलॉजिकली घटना घडलेल्या आहेत. प्रत्येक घटनेला प्रत्यक्ष पुरावा नसला तरी आमच्या जो काही कागदोपत्री पुरावा आहे, सायंटिफिक पुरावा आहे. कारण असं आहे की 9 डिसेंबर 2024 संतोष देशमुख यांना किडनॅप अबडक्ट केलं, तिथे पळून घेऊन गेले, त्या संदर्भातल्या फिर्यादीने वर्णन केलेलं आहे. आणि तसंच एकदा कायद्याने एकदा एक बाब साबित केली की पुढचं वर्णन आरोपीवरती देखील असतं. म्हणून हा खटला प्रामुख्याने 2 गोष्टीवरती अवलंबून आहे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावा. मनुष्य खोटं बोलू शकतो परंतु परिस्थितीजन्य पुरावा कधी खोटं बोलत नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने एसआयटीने केलेला तपास, त्या अनुषंगाने गोळा केलेले पुरावे हे अतिशय चांगले केलेले आहेत. अर्थात न्यायालयात हे खटला जेव्हा सुरू होईल तेव्हा पुढे बघितलं. सीबीआर त्या बाबत दिलेल्या आहेत असं पण सांगितलं. यातनं या सगळ्या घटनेचा संबंध जुळतो का कसा? फार मोठे आर्ग्युमेंट सर, हिंदी में जानना चाहेंगे आज कोर्ट में कार्रवाई क्या होगी? हिंदी वाला कोण बघतं नाही, लावतात का चॅनल? आयएनएस स्कूल असली कोर्टामध्ये जो काही घटनाक्रम वगैरे जसं जसं मानलं तसं थोडक्यात सांगितलं तर ते लोकांना ऐकणाऱ्यांना ती घटना एवढं ऐकणार आहे का चॅनल वाले? लोक इंटरेस्टेड क्युरियोसिटी वाले ऐकतात युट्यूबला टाकतात, त्याच्यामुळे घटना घेऊन सांगा ऐकतात सगळं काय झालंय नेमकं ऐकतात. हा ठीक आहे. आज पहिली घटना जी आम्ही सांगितली ती न्यायालयामध्ये जवळजवळ 8 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालं. आमच्याजवळ असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार जो जगमित्र ऑफिस म्हणून जे आहे परळीला, जिथे वाल्मिक कराड आणि त्याचप्रमाणे विष्णू चाटे यांची बैठक झाली, या बैठकीत त्यांनी अबादा कंपनीकडून 2 कोटी रुपयाची खंडणी मागण्याचं निश्चित केलं आणि अबादी कंपनीच्या अधिकाऱ्याला जो लँड ऍक्विजिशन ऑफिसर शिवाजी थोपटे याला बोलवण्यात आलं. त्याप्रमाणे शिवाजी थोपटे 7 वाजता जाऊन त्यांना भेटले. 7 वाजता भेटल्यानंतर तिथे आरोपी वाल्मिक कराडने त्यांना धमकी दिली आणि सांगितलं की तुम्ही 2 कोटीचं खंडणी द्या तेव्हा कंपनीचं कामकाज बंद करा. अशा रीतीचं या संदर्भात आमच्याकडे पुरावा उपलब्ध आहे. त्याप्रमाणे 9 ऑक्टोबर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 ऑक्टोबर नंतर 9 ऑक्टोबरला
थोपटेने लगेच आपल्या वरिष्ठांना कळवलं, दिल्लीला कळवलं. दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही पोलीस तक्रार करू नका, कारण ही जी लोक धमकी देणारे आहेत ही फार मोठी लोक आहेत, तुम्ही काही तक्रार करू नका. त्याप्रमाणे पोलिसात तक्रार करण्यात आली नाही. नंतर 26 नोव्हेंबर 2024 ला सुदर्शन घुले हा फॅक्टरी तिथे गेला. साधारण सकाळी 11:30 वाजता कंपनीच्या इथे गेला आणि कंपनीच्या शिवाजी थोपटेंना पुन्हा धमकी दिली की तुम्ही खंडणी द्या नाही, आणि ज्याप्रमाणे तुम्हाला वाल्मिकरांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे करा, नाही केलं तर तुम्हाला पुढे कामकाज करता येणार नाही. बीड जिल्ह्यात तुमचं आम्ही कुठेही काम होऊ देणार नाही. याच्याकरता आमचा जो सीडीआर आहे आणि सगळे मोबाईल फोनचं आहे. नंतर 26 नंतर 29 नोव्हेंबर ही महत्वाची आहे. वाल्मिकरांनी सुनील शिंदेला बोलवलं, सुनील शिंदेला फोन केला. वाल्मिकरांनी 29 नोव्हेंबरला सकाळी 11:30 वाजता फोन केला. त्यावेळेला त्याने फोन विष्णू चाटेचा वापरला होता आणि तिथेही धमकी दिली होती. सुदैवाने सुनील शिंदेने हा फोन स्पीकरवरती ठेवला, त्याच्यामुळे शिवाजी थोपटेने ती धमकी ऐकली आणि हे सगळं जे आहे हे कॉल रेकॉर्डिंग केलेलं आहे. सुनील शिंदेने हे कॉल रेकॉर्डिंग केले. ते मोबाईल फोन आम्ही रासायनिक तज्ञाकडे तपासणीला पाठवले. त्याचा अहवाल आल्यावरती आणि याचप्रमाणे वाल्मिकरांचे आवाज आम्ही तिथे पोलिसांनी सीआयडी वाले रेकॉर्ड केले. अशा तऱ्हेची या घटना आहे. नंतर पुढची तारीख त्या पुन्हा त्याच तारखेला 29 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता परत सुदर्शन घुले गेला फॅक्टरी आणि पुन्हा त्याने धमकी दिली की वाल्मिकरांना सांगतोय त्याप्रमाणे वागा, नाही तर तुम्हाला परिणामाला सामोरं जावं लागेल. आता याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे. हे सगळे पुरावे आज आमच्या जो उपलब्ध आहेत 6 डिसेंबरला आहे. नंतर 6 डिसेंबरला नंतर पोलीस तिथे आले होते. पोलिसांनी ऑन द स्पॉट केस पोलिसांनी पकडलं, 3 आरोपींना पकडलं होतं. त्यामुळे हा सुदर्शन घुले नंतर बाकीचे 2 आरोपी होते यांना पकडलं आणि पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. नंतर 7 डिसेंबर, 8 डिसेंबर आणि 9 डिसेंबर या सगळ्या घटनाक्रम जर आपण बघितला तर ह्या लागोपाठ एकाला एक अनुसरून घडलेल्या आहे आणि म्हणून ही कंटिन्युइंग क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे असा आमचा दावा आहे.